जालना. आंबाबाग अवकाळी पावसाने उद्ध्वस्त, लाखांचे नुकसान, तात्काळ मदतीची मागणी. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देव पिंपळगाम येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून एका शेतकऱ्याच्या तब्बल 3 एकर केसर आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गारांच्या तडाख्यामुळे झाडांवरील बहुतांश आंबे खाली पडले असून उरलेल्या फळांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बाग होत्याची नव्हती झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. फळ उत्पादक शेतकरी तुकाराम नन्नवरे यांनी सांगितले की या बागेसाठी लाखो रुपयांचा खर्च झाला असून आता सर्वच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामा करून हेक्टरी 3 ते 3.5 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बाईट तुकाराम नन्नवरे, केसर आंबा उत्पादक शेतकरी. काल 19 तारीख रोज गुरुवार 5, 5:30, 6च्या दरम्यान एवढी भयानक गार आणि वारं आणि पाऊस कमी होता पण गारा एवढ्या होत्या की निंबू साईजच्या गारा, बोरा साईजच्या गारा, हरभरा साईजच्या गारा. तर गाराचा काल असा थर जमला होता बघा खाली शेतामध्ये आणि झाडाला पण एवढे फटके बसले. तर आमचं मोसंबी, आंबा जास्त नुकसान झालेलं आहे. बाकीचे जे माल आहे, बाजरा आहे, तुमचं ज्वारी आहे, गहू आहे, हे पण पडले असे झोपले खाली वाऱ्याने आणि पावसाने. तर आंब्याचं सगळ्यात जास्त नुकसान मोसंबी, आंबा, कांदा, हे कांद्याचे बियाणे होते, कांद्याचे बीज, ते पण नुकसान झालेलं आहे. तर इतकं शासनाने होऊन जेवढं तेवढं म्हणजे आम्हाला जितकी मदत करता येईल शेतकऱ्यांना. तर आमचे 2 गावावर जास्त गारपीट झालेली आहे. देवपिंपळ गाव आहे, इकडे शिरसवाडी आहे, अजून इकडे गाव असेल एखादं डोकसाळ वगैरे. पण आमच्या या 2-3 गावावर जास्त मारा आहे जालन्यापासून अलीकडे. काय मागणी सरकारकडे? शासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आता आमचा खर्च जवळजवळ 1-1 लाख रुपये खर्च झालेला आहे याच्यावरती, हे आंब्यावरती. खत, मेहनत सगळी करून सनी आम्हाला शासनाने कमीत कमी 3.5-4 लाख रुपयाची मदत करावी अशी आमची इच्छा आहे. काय नाव आहे? माझं नाव तुकाराम लक्ष्मण नन्नवरे, राहणार देव पिंपळगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना.